500 रुपये लागले ताकद करून 6 मारायचे. बघ बघ आता बघ. चौकार सॉरी माफ करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आज आहे SPL स्वाली प्रीमियर लीग गावाची मॅच. एक दिवस गावासाठी सर्वांनी निर्णय घेतला आणि आम्ही ठरवलं की एक मॅच खेळू आपण गावासाठी. तर आता गावातले सगळे मोठी माणसं, लहान पोरं आणि सगळी जी क्रिकेट खेळतात ती पोरांनी ठरवून मॅच ठेवल्यात. आज आहे 13 जानेवारी 2026. तर SPL पर्व दुसरे तर सुरू होणार आहे, त्याची तयारी झालेली आहे. हा का पिच बघा, ही आमची माणसं सगळी. हे बघा ही आमची माणसं. भाई गणेश भाई, तिथं पोरं, इथं छोटी पोरं, या अशा 4 टीम आहेत आमच्या एकदम प्रॉपर. आणि इथं स्टेज, या स्टेजमध्ये माणसं आहेत. इरा 11 हे बघा, असं काही स्टेज. इथं सगळी मोठी माणसं गावातली सगळी जमलेली आहेत क्रिकेट मॅचसाठी. आमच्या लीग चालू होते त्याच्या आधी महाराजांना वंदन. महाराज गणपती बाप्पा, गणपती बाप्पाचं या ठिकाणी पूजन होत आहे. तसंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. पिच वरती आमच्या सगळेजण आहे बघा. ये बॉय, आता सगळं झालेलं आहे. आमच्या पिचचा सगळा आराखडा वेळा. हा भाई, पाहिजे टीम बघा, ही सगळी टीम, हे सगळे मेंबर SPL 2026. प्रेक्षणीय लढत. हो बाबू, तुमचा प्लेअर सांगतो कोणतरी याचा. गोटू, विशाल, विनायक, बाबू. फ्रेंड्स, सगळं आमच्या ट्रॉफीज हे आहेत. आमचे सगळे उत्कृष्ट गोलंदाज सामनावीरच्या ट्रॉफ्या. नंबर 1, नंबर 2. कॅप्टनला पण जाणार, संघ मालकाला पण ट्रॉफी जाणार. 1 नंबर. मध्ये बॉल रे, कॅच घेतले. 1 नंबर. रॉयल एंट्री आलेत. गोटू शेठ पाटील. बॉलर डेंजर काढलाय. हे मार. षटकार आला तर वाईट मार, इकडे मार. हा मस्त रन कर. बॉल लागलेला आहे, बॅटीला बॉल लागला आहे. पाटील यांच्या बॅटिंगची भीती आहे की गोलंदाज. बॉल ए मार. ए बॅटीला बॉल कधी लागल. शॉट फटका, सुंदर असा फटका. कॅच सोडली. मातीमध्ये मिळाला. अरे बॉल पकडा. अरे बॉल कधी भेटेल. बॉलच नाही भेटत. राईट मोर द विकेट मारा. शॉट आहे. सुंदरसा फटका. चेंडू सीमारेखा चौकार मारलेला आहे. पहिला खणखणीत चौकार मारलेला आहे मनोज पाटीलनी. अंपायर मीर पाटील. 2 पावलं पुढे सरसावून. शॉट आहे. चेंडू जातो 6 मारलाय बाबा. पहिला 6 SPL चा पहिला 6. ये बॉय, ताकद काढून मार. तुझ्यावर 500 रुपये लागले ताकद करून 6 मारायचे. बघ बघ आता बघ. बॉल आहे. कॅच. अरे 4 मारला. 4 मारलाय प्रसाद पाटील. बॉल आहे बाबा, बॉल आहे. मस्त. एका ओव्हरला 3 बॉलर चेंज केले. 1, 2, 3 तिसरा बॉलर. उगवला. अगो
चौकार मारला आईसोबत शॉट आउट डायलॉग माझ्या गणेश भाई तिथं गणेश भाई तिथं पिंट्या का नाही भाई अरे सगळे प्लेयर सेकंड रिडिंग प्रेक्षणीय लढत बंधू इलेवन वर्सेस पण आप्पा इलेवन बाबू इलेवन हा बाबू इलेवन मारा अगो सिक्स पहिला सिक्स ए बॉय आता गणेश भाई आलेला आहे बॅटिंगला बघू कसा फटकार मारतोय ए वाईट आहे भांडा वरू ए भांड्या वरू नाही अंपायरचा निर्णय अंतिम राहील क्रिश का गाणं ए बॉलर चेंज झाला आईला बॉलर डेंजर आलाय ए चौकार गेला असता ए बॉलर चेंज किती बॉलर चेंज करता विशाल पाटील सर्वजणी आदिती पाटील यांचं मंडळाकडून हार्दिक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रसाद पाटील यांना विनंती करतो की वेळात वेळ काढून ते आले काय टाकते बॉल दुसऱ्या नाव ठेवून वाईट टाकलाय दुसऱ्या नाव ठेवून गेला आणि वाईट टाकून आलाय ए पप्पा पप्पानच पाठवला अरे केला रे अरे एक वर करा पूर्ण टाइमच काढतो ए एक ओव्हर बाकी एक बॉल टाक एक बॉल टाक ना एक बॉल टाक ए बॉल टाक ना एक बॉल टाक अरे एक बॉल खेळ ना ही ओव्हर होऊ दे ना भाऊ केला हो केला डायरेक्ट दांडका उडव शाबाश साईडने सांगितली बरोबर आहे साईडने सांगितली खायला अप्पा सिक्स मारा सिक्स पप्पा बोलतात ए जैन राधा अरे बघ ना बाप्पा मारा एक सिक्स काम 25 झाला पाहिजे 15 धावांची गरज विनायक पाटील डेंजर डबल 7 चेंडू आणि 15 धावांची आलं डेंजर मोठी मोठी माणसं येत आहेत आनंदाचं वातावरण दिसतंय सिक्स मारा रे खरं सामना त्यांच्या बाजूने झोकत चाललाय ए बेस नाही पडले आउट नाही बेस नाही पडले बॅट बॉल कधी मागा आली ए बॅट बॉल
जिंकलो आता काय जिंकायची ए दादा जिंकले दादा आला जाम डेंजर मॅच झाली प्रेक्षणीय लढत झालेली आहे आणि आता पोरांच्या मेन मॅचेस होतील मेंबर पकडले इरा 11 वर्सेस कोणाची निशान 11 आमची बॅटिंग लास्ट ओव्हर धावांचा अक्षरशः पाऊस पाडतोय 2026च्या दोन बॉल 2 सिक्स झालेत एक नंबर खेळाडू या खेळाडूचा फील्ड दमदार राहिलाय सुरुवातीच्या मॅच मध्ये 2 चेंडूवरती 2 शॉट सिक्स आपण कॅच पकडले जा काका जा हा जा आवडेल काका 40+ नियम असे पहिले 2 विकेट 40+ गेलाच पाहिजे शॉट बाउंड्री चौकार मस्त आता आमची बिल्डिंग फ्रेंड्स तिथं मॅच चालू आहे पोरांची बघा तिकडे चालू आहे मॅच आणि इकडं ज्येष्ठ नागरिक बनवत आहेत जेवण पूर्ण सर्व खेळाडूंना सर्व पोरांना बघा इथं होतंय जेवण हे बाई तुमचं जेवण कुठे आहे तुमचं सेपरेट आहे काय सॉरी मी नव्हतो जागेवर कांदा कापून दिला काकींनी आणि इथं चिकन तयार होतोय जेवणी बनवलेत विशाल पाटील सोन्या 12-13 ये बॉय चिकन बघा मटन आहे काय चिकन मटन सारखा दिसतोय ये बॉय प्रॉपर चुलीवरचा पार पाडायची अगो बाई लांबच लांब साईलच्या दुरंड्या निघाल्या पक्के लांब कॉमेंटेटर मागवलं कुठून गुजरातवरून पायाला मारले पत्रे साईल काढते धूर हरियाणा सायला जाते घरी सिक्स मारलाय रिवर्स म्हणजे आता कसं तात्याने दाखवला 3 बॉल हुकला सगळा विषय झाला दत्तू शेठ काय प्रतिक्रिया आपण सोन्याचा खोला खाली टाकल्याबद्दल दत्तू शेठ काय नाही बोलतोय रनअप मध्ये तुम्ही 6 बॉल टाकले तर त्या 200 रुपये पारितोषिक आलंय किरण पाटील यांच्याकडून ना टाकत काय जमा करायची सर्वांनी रनअप मध्ये थांबव अरे गेला आम्ही कसं विकेट भेटतो एकाच पद्धतीने आणि तो आणि कसं शेतकऱ्यावर कॅच हे असं का प्रकार नाही महाराज तर लाभ नाही तर महाराजच नाही पहिल्या बॉलात आउट झाला पाय तू भडकले काय चाललेली आणि आता आहे आम्हाला बघा मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा अमीर नंतर तुझं काय नाही योगदान हे ग्रंथ लावता येईल 2 मॅच झाल्या पहिल्या मॅन ऑफ द मॅच अमीर आणि दुसऱ्या मॅचचा हे बॉय इथे सत्कार होत आहे कुमार रितेश पाटील कुठेतरी भुवनेश्वर पवार गोलंदाजी मीर आणि एक सार्थक आणि सार्थक हे अतिशय मेहनत घेतलेल्या या पटांगणासाठी फार चांगल्या प्रकारचे पटांगण केले नाही असंच परमेश्वराचं माझं म्हणणं आहे की असंच आपलं राहो जसं चाललंय खेळीमेळीचं वातावरण त्यात समाधान आनंद आहे आपल्याला थोडं सांगणं आहे मला
म्हणजे इथे अंतर आपल्याला गोटे अंतर गोटे अंपायर. गोटे अंतर याचं 50 अंतर कसं वाटलं तुम्हाला? याला पैसे 4 ओव्हरमध्ये 92 रन मारले निशाले यांनी. जी निवड समिती होती, वंशिकाला त्याला पाहिजे आक्षेप आहे. 93. हा, पुन्हा एकदा. पुन्हा एकदा सुमित परेजी यांची निवड समिती नेमलेली. मॅच झालेली आहे आमची. एक मॅच काढली आम्ही. कोण आणि जर कोण जेवायचं असेल तर आपण 10 मिनिटाचा break घेऊया. जाऊ दे. आमच्या टीमचा मॅन ऑफ द मॅच 1 नंबर 31 धावांची भारदार केली प्रसादच्या बॅटमधून. जेवायला बसलो सगळे. ये बॉय अर्ध जेवण झाले. हा मस्त जेवण झालं आमचं. 1 नंबर जेवण. आणि हे बघा हे सगळं अजून जेवतायत. वहिनी वाढतायत. हो व्हेज आहेत नॉन व्हेज तुम्ही कट्टर नॉन व्हेज बघा माणसं बघा. व्हेज सॉरी व्हेज आणि नॉन व्हेज तुम्ही जेव्हा नारळ 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 पण घ्या. महेश पाटील तिचा सन्मान. अरे आता 2 मिनिटं पूर्वी होता इथं. जेव्हा मजा चालू आहे झाडाखाली एका. ये बॉय हे मजा चालली. सो फ्रेंड्स बघा आता आमची थर्ड मॅच आहे ना. ही थर्ड मॅच आहे. आणि 1 मॅच जिंकलो आम्ही. 1 मॅच हारलो आणि ही आमची थर्ड मॅच. आता इथं बघू काय विषय होतो. आतापर्यंत या स्पर्धेचा नियम असा आहे की एंट्री नाही. वा वा सुंदर. ही आता मॅच चालू आहे आमची. आता बघू काय कमीत आमचे सगळे खेळाडू इरा 11चे कॅप्टन म्हणजे कॅप्टन नावाचा कॅप्टन तसा कॅप्टन ना आमचा. आता बघू कसे स्कोअर कमी आहे. आमचे फिल्डर मारतील बॅट्समॅन मारतील 1 नंबर. काय चेंडू आणि 34 समालोचन कक्ष वा जिंकलो. फायनल गेलो. फायनल आपण फायनल ये कशी केलं नाही ना धारवला आम्ही. हे आमचे सगळे मेंबर. निशान 11 सोबत फायनल आहे आमची. निशान 11 फायनल. तयार राहा तुम्ही. वंशिक 11 तुम्ही झोपा. प्रशांत पाटील भाई प्रशांत भाई आलाय. रॉयल एंट्री फायनल. मॅन ऑफ द मॅच द्या आम्हाला. मॅन ऑफ द मॅच 1 ट्रॉफी याला देऊन नका. 2 फोर सोडल्या म्हणून अँडीला. मोठा मासा गलाला लागला. आता चान्सेस राहतील थोडेसे. कोण आलाय कवट्या महाकाल कवट्या महाकाल. डोक्याला ब्रेक घ्या. काय करणार वरत हे घातक फलंदाज आहे तो गणेश. मधुमक्खी काय फटका पाहायला भेटतो. मधुमक्खीच्या बॅट मधून आलेला बाउंड्री नाही अजून पर्यंत धावा. काय बघण्यासारखा पाहायला भेटतोय. सुनील झेल घालणार का नाही परंतु षटकार येतो साहिलच्या बॅट मधून. चौकार सॉरी माफ करा. आमचे पंच आमच्याकडे वळतात. चौकार आहेत. पंच डेंजर आहेत. यांना आम्ही मुंबईला पाठवणार गोट्याची जागा चालवण्यासाठी. मला नाही वाटत हे जातील म्हणून. मोठा मासा गलाला लागला. खुश झाले त्यांची टीम विकेट पडल्यावरती. अंतरच्या बॅट मारू नका. त्यांना मुंबईला पाठवायचे. फायनलची मॅच बघण्यासाठी आले सगळे मेंबर गावातले आले. सुंदर व्हिडिओ बनवतात. अरे आज आमचं जगभर नाव केलंय या व्हिडिओच्या माध्यमातून. 100 जणांचे फोन येऊ लागलेत आम्हाला. गावातले मेंबर सगळे का मॅच तुमचे व्हिडिओ व्हायरल बघण्यासाठी. झाले. हे बघा मॅच बघण्यासाठी सगळे गावातले मेंबर आलेत. आणि इथं फायनलची मॅच निशान 11 वर्सेस आमची टीम इरा 11 स्वतः आमची फायनलची मॅच आहे. ही फायनल बघा 40+. हे सगळे बसले तिथं बसले. हे बघा इथे आहेत काही मेंबर तिथं बसलेत. इथं काही मेंबर तिकडे आहेत. झाड पकडले त्यांनी. पेरकुटं पकडलीत. अरे 1 नंबर. त्याला फलंदाजी मार्कवर आला.
शॉर्ट आहे बंटी दाखवून देतोय कमी पण कमी नाहीये. जाम भारी जाम मस्त स्कोर झाला आहे. बंटी जर एकटा खेळत राहिला तर जाणून batting दाखवून देताना public ला टाळ्या हो टाळ्या वाजवा काका टाळ्या न वाजवा तुम्ही. सकाळ वरनं दोघंच खेळतात काय 2 सपोर्टर मागवलेत आम्ही खरिवली गावातून. हे बघा 2 सपोर्टर आयुष आणि बाळा. गेला गेला 6 काय सोडू 6 काय सुटले 6 एक नंबर मस्त मस्त षटकार आलेला आहे. तिसरी ओव्हर पहिल्याच बॉलात 1 6 मस्त. सगळे खुश आहेत आमचा पवेलियन. चला मैदानामध्ये म्हणत आहे मी बोललो होतो मैदानाला पहिला चेंडू टाकला. पाचच्या सारखं येते सांगावा आणि पाचच्या सारखं सांगायला येते बघ. अरे बंधू पेनल्टी मीर एक मारत नाही काय दिसतंय आम्हाला. हा जर बॅट काढला कॅप्टननी षटकार होतो आणि पहिला नंबर पटकवला होतो निशान इलेव्हनने. एसपीएल चे विनर. हे बघा एसपीएल चे विनर फर्स्ट नंबर. वा 1 नंबर. अरे बोलला होता ना निशान इलेव्हन किंग आहे. आम्ही दुसरा मारलाय त्यांनी पहिला मारलाय. निशान इलेव्हन बोललो ना किंग आहे. आम्ही दुसरा मारलाय त्यांनी पहिला मारलाय. बस या मजा आली 1 नंबर. सामने टाइमवर झाले सामने. अंधार पण नाही आला बघ बरोबर 5:30. बोलून ना बोललेलं होतं ते करून दाखवलं. एक पोर सोडली नंबर भेटला ना आम्हाला. निशान इलेव्हन तुम्ही पिक्का रे चकडा 11 पब्लिक मी बोललो होतो नितीन पाटीलचा जर वापर केला असता तर काहीसा फरक पडला असता. म्हणजे काहीच नाही. आता आमची झाली परिस्थिती वाईट. चला या बंटी पाटील काय नका या. दुसरा नंबर आहे तुम्हाला. या प्रेक्षकाला उठवा. मिष्टीचे पप्पा कुठे आहेत या. मिष्टी झोपले सांग पप्पांना. झोपलेली मिष्टीची हिरो व्हायरल आहे घेऊन जावा मिष्टीला. मिष्टी नाही नसतोय. आता आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतो पण त्याआधी काही मान्यवरांचे आपण आभार मानूयात. कारण ही स्पर्धा जरी आपली होती तरी मान्यवरांच्या मदतीशिवाय ही स्पर्धा पार पाडणं शक्य नव्हतं. तर सर्वप्रथम मीर पाटील आणि सुमित पाटील यांनी आपल्या या स्पर्धेसाठी सामनावीराचे पुरस्कार दिले. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मीर पाटील सुमित पाटील सामनावीर. वा मीर पाटील आणि सुमित पाटील. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज विशाल पाटील, जगदीश पाटील आणि अंश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आले. तर त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आपल्याला खरं तर कमी चेंडू लागणार होते पण आपले दिलदार व्यक्तिमत्व हेमंतभाई पाटील यांनी आपल्याला 2 बॉक्स दिले. म्हणजे एक बॉक्स आपला स्कोर राहिला. तर हेमंतभाईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपले लाडके काका सचिन काका यांनी आपल्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी 4 ट्रॉफ्या दिल्या. एक कर्णधारसाठी एक आगळी वेगळी संकल्पना. एक कर्णधार आणि एक मालक या दोघांना वेगळ्या ट्रॉफ्या मिळतील. तर काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच मालिकाची सुद्धा ट्रॉफी काकांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आली. त्यानंतर आपल्याला टी शर्टसाठी सहकार्य केलं असे आपले ठाण्याचे लाडके अक्षय लेबडे काकी आणि वसंत काका या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण जर टी शर्ट नसते या स्पर्धेला जो ग्लॅमर आहे तो ग्लॅमर आज येऊ शकला नसता. टी शर्ट बघा आणि आमचे मित्र नरेश पाटील पोटिवली यांनी आमच्या विनंतीला मान देऊन फक्त एक फोनवर त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर व्यवस्था, मंडप व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली.
तसेच मंगेश पाटील दुबई यांनी सुद्धा या आपल्या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची आपल्याला मदत केली. विक्रमसिंग चव्हाण आपल्या सर्वांचा लाडका विक्रम यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मदत केली. तसे गावातील सर्व युवकांनी 500, 1000 अशा पद्धतीने या स्पर्धेसाठी मदत करून आपल्याला सर्वांना सहकार्य केला. आपला भाचा प्रशांत पाटील यांनी या स्पर्धेतील जेवणाची व्यवस्थेचं काम केलं. त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तसंच मला थोडेसे हिरो इलेव्हनचे खेळाडू थोडेसे दुःखी दिसतात. मित्रांनो हार जीत होत असतो. आम्ही जेव्हा स्कोअर 3 ओव्हर झाला तेव्हा आम्हाला वाटलं की आमचा दुसरा नंबर होईल, पण शेवटपर्यंत आमचा मीर वन मॅन शो मीरने अप्रतिम खेळ करून आम्हाला विजेते केले. त्यामुळे हार जीत होत राहतं, कुणी नाराज होऊ नका. आपल्या मॅचेस अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडल्यात. हे आपलं सगळ्यांचं यश आहे. आपण सगळेच विजेते आहोत. तर एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आणि या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हार्दिक पांड्या PM मिस्टर मीर पाटील फ्रॉम मिशन इलेव्हन. एक नंबर. आमचे मातोश्री विनोद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मीरला बक्षीस देऊन टी शर्ट कुठे टी शर्ट नाही सांगत नाही तो रोशन आणि संघबालक रोशन भाऊ यांनी सुद्धा सोबत जायचे मीरच्या. तर त्यांनी मीरवर खूप विश्वास लावला. मॅन ऑफ द आणि मॅच फोटो घ्या. फायनलच्या मॅचला मीर पाटील. हिरो इलेव्हनचे संघ मालक महेश पाटील आणि त्यांचे सगळे खेळाडू यांनी पुढे यायचं ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. बघा, सगळे बायकांकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारतोय. बक्षीस वितरण समारंभ. ऑनर आणि कॅप्टन सगळ्या बायका या सगळ्या बायका सॉरी सगळ्या महिला. बंटी पाटील 2 मिनिटं. द्वितीय क्रमांकाचे मानकरी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगला त्यांनी खेळ केला. अंतिम सामन्यात थोडेसे कमी पडले ते दोरावर कमी झाले. इथं जरा मॅन ऑफ द काय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज. तर जी सॉली प्रीमियर लीग झाली एक दिवस गावासाठी आणि सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये आणि आपली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल यांनी गेसेस कोण गोलंदाज तर उत्कृष्ट गोलंदाज कोण येणार गोलंदाज संघाचा रामदास कत्रे 3 सामने काय रामदास कत्रे ठरले स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला रामदास कत्रे. काय कर्मकर्ण दाखवलं गोलंदाज आरकेने. मी बोललो होतो याला टीम मध्ये खेळवा आपल्या आपण काहीतरी पाहून प्रसाद मी बोललो होतो याचा वापर करा पण स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली अक्षरशः निर्णयापार षटकार मारत होता. मला असं वाटतंय आमच्यावर बोट ठेवली होती की फॉर्म मध्ये नाहीये पण त्याने करून दाखवलं. या स्पर्धेमध्ये त्यांनी धावा केल्या 91, चेंडू खेळले 30, चौकार आहे 6 आणि षटकार आहे तो फलंदाज पण त्यांनी करून दाखवलं. पण इथं करून दाखवलं तिकडे बॅटीला बॉल लागत नाही दानीच्या. तर महेश पाटील संघाचे संघालक यायचे आणि ट्रॉफी बोललो करा डोळ्यातून काजळ काढून ती लावावी अशी फलंदाजी. मॅन ऑफ द सिरीज तर याच्यामध्ये काय डाऊट नसेल 150+ धावा म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला खूप सारी अपेक्षा होती. असा वन मॅन शो VMPLचा आवाज वाटतं करण आम्हालाच म्हणावं लागेल कारण एवढी चांगली फलंदाजी सॉलीचा एक डिपेंडेबल मिस्टर डिपेंडेबल झाला आहे. काही मागच्या सीझन पासून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी 150+ धावा माझं वाटतं 20+ षटकार चौकार तर काय मारले नसतील पण मारले थोडेफार आणि काय खूप कमी चेंडूमध्ये 150+ धावा केलेल्या आहेत. असा मिशन संघाचा मीर पाटील मी महेशला जोरात वन मॅन शो केला 2 मॅचला 50+ धावा. लास्टच्या मॅचला पण चांगली फलंदाजी
आणि सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे वीर पाटील याच्यासाठी. आता आपण बक्षीस वितरणाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. त्या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी अतिशय सुंदर खेळ केला. तर सर्वांना पछाडत या स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकवलं ते आमचे बंधू रोशन भाऊ पाटील सक्सेसफुल पॅकर यांनी यांचा निशान 11 संघ जो मेयर पाटील यांच्या नेतृत्वात खेळत होता. सगळे यंगस्टर खेळाडू होते. मी एकच मला वाटतं त्यांच्यात असेल चापून चुपून टीम घेतलेली सुमित पाटील यांनी आपण घेतलं पण आपण बॉलिंग दिली नाही. आप्पाच घातक ठरला. आप्पा आम्ही तुम्हाला अभ्यास करून दिला आप्पाचा, पण आम्ही रामदास आप्पाला दिली बॉलिंग. चला बक्षीस वितरणाकडे वळूया. आता निशान 11 संघाचे सर्व खेळाडू आणि संघ मालक यांना मी विनंती करतो, तसं स्टेजवर जेवढे सगळे जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांनी पुढे यायचे. आपल्या खोंडा विभागात या स्पर्धेचं नाव होईल, कारण सर्वांनी या स्पर्धेचं खूप कौतुक केलंय. चांगल्या पद्धतीची स्पर्धा पार पडली. तर निशान 11 संघाचे सर्व खेळाडू आणि संघमालक यांनी पुढे यायचं. तसेच स्टेजवरचे जे सगळे आहेत त्यांनी सुद्धा समोर यायचं. सर्वांच्या हस्ते आपण शेवटचा जो बक्षीस वितरण आहे तो पार पडू. ओव्हर टू बंटी. आणि मी सर्वांना विनंती करतो की काही वर्षांचा खंड पडला, त्यानंतर आपली सॉली प्रीमियर लीग झाली. तर पुढच्या वर्षी सगळ्यांनी असाच सपोर्ट करा. आपण पुन्हा एकदा अशाच प्रकारे लीग ऑर्गनाईज करू आणि अशी सक्सेसफुल करून दाखवू. चला सर्वांनी याचं निशाण लिहून निशान 11 पहिल्या मानाची ट्रॉफी जाते. SPL पर्व दुसरे हे सगळे मेंबर. निशान 11 संघाचा रोशन भाऊ आगे बढो. सो मस्त असे मॅसेज झाल्यात आमच्या, जाम भारी मजा आली. सगळे मेंबर हे बघा आता सगळा पॅकअप. सो फ्रेंड्स खूप मजा आली SPL सॉली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. जाम मजा, जाम सगळे मेंबर होते ना, जाम भारी. जाम प्रेक्षकांची मॅच पण घेतली, म्हणजे एक प्रेक्षणीय लढत शो मॅच. जाम भारी मजा आली. सगळे गावातले मेंबर, मोठी माणसं, छोटी पोरं आणि गावातील महिला मंडळ जेवणाचा कार्यक्रम पण एकदम मस्त झालेला आहे. व्हेज नॉन व्हेज जाम भारी मजा आहे. बघा ग्राउंडवर आता फोटोशूट लागला चालू आहे. सो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा यूट्यूबवर. बाय.